आता हेची जेऊ सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने पांडुरंगा करो पांडुरंगा करू व्रतमन मन पांडुरंगा करू व्रतमन हो दुसरे शरण संसारिया दुसरे शरण संसारिया दुसरे शरण संसारिया कांदा तुपाताने कथितारी गारो बाबाजी सद्गुरू दुसरी चरण संताचिया करार विंदेन पदार मुखार विंदे वटस्य पत्रस्य पुटे मनसा स्मरामि कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा काल्याचा प्रसंग आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकोबाराय यांचा अभंग 1 तास भगवत चर्चा श्री गुरुचं स्मरण वंदन करून जमलेल्या समस्त भाविकांना या कीर्तन व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम। भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताह निर्विघ्नपणानं पार पडून आज काल्याचे कीर्तनाने संपन्न होत आहे। सप्ताह या सप्ताहामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या सर्वांची सेवा करण्याचं सौभाग्य आज या कीर्तनातून लाभलेलं आहे। मी आपल्या समोर बसलेले समस्त भाविक संतजन भक्त मंडळी श्रोते मंडळी भाविक मातृशक्ती हे सर्वच देवता समजून मी माझ्या
वाक्पुष्पांनी आपली सर्वांची पूजा करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी या जनता जनार्दनाचा पुजारी असून सेवक म्हणून कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करत राहतो. हे काही नवीन सांगायची गरज नाही. जर पूजा योग्य झाली असेल पूजा तर हे जनता जनार्दन रूपी परमात्मा प्रसन्न होईल, वरदान देईल, नाही तर काय नाही. असं काल्याचा प्रसाद आपल्या सर्वांना मिळणार आहे. 7 दिवस आपण या प्रसादाच्या अपेक्षेने भगवत सेवा करीत आलो. प्रसाद मिळणार आहे, प्रसाद मिळणार आहे अशी अपेक्षा ठेवून केली. अपेक्षा ठेवून 7 दिवस गेले आणि प्रतीक्षा आजच्या दिवशी करायची. अपेक्षा पूर्ण होण्यासाठी प्रतीक्षा करण्याची गरज आहे. भगवत सेवेमध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये प्रतीक्षा महत्वाची आहे. वाट पाहावं लागतं. तुका म्हणे येते न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या. असा योग आल्याशिवाय, ते घडी आल्याशिवाय काहीच घडत नाही. घडण्यासाठी घडीची गरज आहे आणि घडण्यासाठी घडी यावं लागते. आणि त्या घडी येण्यासाठी घडी घडी भजन करावं लागतं. लक्षात ठेवा, घडी आल्याशिवाय घडत नाही आणि घडण्यासाठी घडी घडी भजन करावं लागतं. घडी घडीचा अर्थ आहे की सतत भजन, सततम कीर्तयन्तो माम, निरंतरता असली पाहिजे. तसं आपल्या सप्ताहाला नाव संतांनी दिलेलं आहे अखंड हरिनाम, म्हणजे सतत, खंडन नाही. परमार्थामध्ये खंडन मंडन हे काही चालत नाही. अखंडता हे परमार्थ आहे. खंडन मंडन विवादाचा विषय आहे आणि अखंड भजन करणं अनंत रस प्राप्त करून देणारी ही भक्ती आहे. अशा रसाचे रसस्वाद घेण्यासाठी आपण सगळे जमलेले भक्त मंडळी प्रसादाची प्रतीक्षा करण्यापूर्वी ज्याच्यामध्ये प्रसाद घ्यायचा आहे ते ताट पवित्र करायचं आहे, शुद्ध करायचं आहे. द्वेषानं, ईर्ष्येनं, मत्सरानं, वैर, भेद इत्यादी अनेक गोष्टींनी खरकटून गेलेलं आपलं ताट आहे. साऱ्या गोष्टी आपणाला धुवून शुद्ध करून प्रसादाची प्रतीक्षा करायची. श्रद्धा परमार्थामध्ये आवश्यक आहे आणि विश्वास ही आवश्यक आहे. या 2 गोष्टीचा समन्वय म्हणजे परमार्थ आहे. श्रद्धा आणि विश्वास दोन्हीचा समन्वय म्हणजेच परमार्थ आहे. जर हे दोन्हीचा मेळ बसला गेला तर परमार्थ सिद्धीला जात नाही आणि दोन्हीचा मेळ बसला की परमार्थ सिद्धही होतो आणि परमार्थ करणारा शुद्धही होतो आणि तेव्हा प्रसादाचा अधिकारी पाहिजे. शुद्ध झाल्याशिवाय प्रसादाचा अधिकारी कोणीच नाही. म्हणून देवाने निवडून घेतले गडी
माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. जमायला पुष्कळ लोक जमलेले असतात, संख्येनं खूप लोक असतात, परंतु निवडायला गेलं तर किती निघतात. त्यावेळेसच कृष्णानं हे चाळणी लावलेली आहे, निवडा भिन्न यातुनी. निवड म्हणून परमार्थ करायचा आहे, समाज कार्य करायचं आहे, देश सेवा करायची आहे, राष्ट्रभक्ती करायची आहे, तर याला निवडलेले माणसे पाहिजेत. निवडल्याशिवाय कार्य सिद्धीला जात नाही. निवडलेले माणसं म्हणजे काम करण्यासाठी सक्षम असलेले, सक्रिय असलेले, सकारात्मक असलेले अशा लोकांची निवड. कोणाची बी निवड करू नये. याच्यासाठी आपल्या मराठी शब्दामध्ये, महाराष्ट्रामध्ये खास करून एक शब्द आहे, मतदान. काय शब्द आहे? थोडंसं 1 मिनिट लक्ष द्या या शब्दावर. मला मराठी बोलू द्या थोडं. सध्याच्या काळामध्ये मतदान शब्दाचा अपमान आहे, दान शब्दाचा अपमान आहे. सध्याच्या काळामध्ये मतदान या शब्दाच्या ठिकाणी दुसरा शब्द लावला तर ठीक राहील. मतविक्री. काय नाव लावलं? मतविक्रय. मराठी बरोबर. दान शब्दाचा अपमान आहे. दान त्याला म्हणतात की ज्याच्या बदल्यामध्ये काहीही घेतलं जात नाही, त्याचं नाव दान आहे. आता दान कुठे आहे? काय आहे सध्या? मतविक्रय. आणि जेव्हा जेव्हा विक्रीचा प्रसंग येतो, विक्री, विक्रय, विकणे हा विषय जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा तेव्हा माणसाची निवड चुकीची झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून निवड करण्यामध्ये चूक होऊ नये, तर त्याच्यामध्ये हा विषय त्याच्यातून टाळला पाहिजे. तुम्ही टाळत नाही, मी काही बोलायचं सोडत नाही, पण उगाच सांगायचं माझं काम. मत विक्रय कोण्याही परमार्थामध्ये. आता मी नेहमीच सांगलो की सेवेसाठी घेतलेला अभंग म्हणायच्या जाग्यावर सोयीसाठी घेतलेला अभंग म्हणणं ठीक आहे. जोपर्यंत अभंग सेवेसाठी होणार नाही, तोपर्यंत परमार्थामध्ये बी निवड होणार नाही. महाराज लोकांची हा विषय जेव्हा बंद होईल, व्यवहार जेव्हा बंद होईल हा पैशाचा, तेव्हा परमार्थामध्ये निवड होण्याची सुरुवात होईल. बिनचूक निवड होईल साधूची. आता राजनीतीमध्ये बी निवड चुकीची आणि परमार्थामध्ये बी निवड चुकीची आहे. आणि चुकीची निवड झाल्यामुळे असा निवडलेला जो कोणी नेतृत्व देणारा कोण्याही क्षेत्रातला, समाजाची दशा काय दिशाहीन होऊन गेलेला समाज. निवडच बरोबर नाही. म्हणून त्या काळामध्ये कृष्णाने सांगितलं की माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. आता निवडलेले काय करतात आणि निवड चुकलेले माणसं कसले असतात याच्यावर 1 मिनिटामध्ये सविस्तर तुम्हाला स्पष्टीकरण देतो. निवडलेले काय करतात आणि निवडण्यात चुकलेले माणसं, चुकून निवडलेले माणसाचं काम काय.
तुम्हाला माहितीच असेल, परंतु मला सांगू द्या. काल्याचं कीर्तन आहे. कुठल्याही संघटनेमध्ये, संप्रदायामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये, कोण्याही क्षेत्रामध्ये माणसं जे जुळतात, त्या जुळण्याचे दोन प्रकार आहेत. कुठल्याही संघटनेमध्ये असो, संप्रदायामध्ये असो, संस्थेमध्ये असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये जुळणारे माणसं किती प्रकारचे? दोन प्रकारचे लोक असतात. कोणते दोन प्रकार? मी याच्यासाठी आरामानं सांगालो की तुमच्या डोक्यामध्ये बसावं गोष्ट. आम्ही देशाच्या कामाला येऊ, आम्ही समाजाच्या कामाला येऊ, आम्ही जनतेच्या सेवेचा आमचा उपयोग झाला पाहिजे. जनतेच्या सेवेमध्ये या दृष्टिकोनातून येणारा वर्ग एक, वर्ग नंबर एक. याच्यासाठी आम्ही जुळणार आहोत की आमचा उपयोग करणार आहोत. देश, राष्ट्र, धर्म, संस्कार, संस्कृती, परंपरा, समाज या साऱ्या गोष्टीमध्ये आमचा उपयोग झाला पाहिजे या दृष्टिकोनातून जुळणारा एक वर्ग नंबर एक. आणि दुसरा, या संस्थेत जोडल्यामुळे, या संप्रदायात जोडल्यामुळे, या संघटनेमध्ये जोडल्यामुळे व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये संघटन, हे स्वार्थ, हे संप्रदाय मला कुठं ना कुठं तरी माझ्या कामाला येईल. हा दुसरा वर्ग, या दृष्टिकोनातून जोडणारा दुसरा. आता याच्यात निवडून घेण्याचं कारण हे आहे की आपल्या स्वार्थासाठी जोडणं वेगळं आणि आपला उपयोग व्हावा याच्यासाठी जोडणं वेगळं. आणि कृष्णाला त्या लोकांना निवडायचं होतं, आपल्या स्वार्थासाठी जोडणारे नाही, आपण दुसऱ्याच्या कामाला येऊ अशा लोकांची निवड केली. विठ्ठल आणि हे माणसं जे देश, धर्म, परमार्थामध्ये जोडलेले, दुसऱ्याच्या परोपकारार्थम इदम शरीरम या न्यायानं जोडलेले माणसं टिकून राहतात, अखंड राहतात. आणि जे स्वार्थ मनामध्ये धरून जोडतात ना, ज्या दिवशी स्वार्थ साधणार नाही त्या दिवशी ते जोडलेले त्याच्यातून बाहेर झाल्याशिवाय ते टिकाऊ नसतं. म्हणून सज्जन हो, परमार्थामध्ये पर्वता एवढं दिखाऊ असावं का मोहरी एवढं टिकाऊ असावं. आता परमार्थ पर्वतासारखा झालाय, परंतु टिकाऊ की दिखाऊ? जमलं तर जमलं, साधलं तर साधलं. माईक मध्ये नाव घेणं गेलं तर पुढच्या वर्षी सप्त्यात कट. स्वार्थापोटी परमार्थ करणारा समाज थोडाही स्वार्थ बिघडला निघाले बाहेर. दुसरा संप्रदाय पकडायचा, दुसराच देव धरायचा, दुसराच महाराज पकडायचा. टिकाऊ नाही आता परमार्थ. दिखाऊ परमार्थ टिकत नाही, टिकाऊ परमार्थ दिसत दिसत. दिखाऊ परमार्थ टिकत नाही आणि टिकाऊ परमार्थ दिसत दिसत. अडचण ती. तर दिखाऊ परमार्थापेक्षा टिकाऊ परमार्थ मोहरी इतकाच असू द्या, पण टिकाऊ असो. दिखाऊ काय? संख्या वाढली, परमार्थ वाढला, सप्ते वाढले, फीस वाढली, महाराज वाढले, कलाकार वाढले, मंडप वाढले, जेवण वाढलं, आयटम वाढले जेवायचे, सगळं वाढलं, परंतु दिखाऊ, टिकाऊ सगळं वाढलं. खाणारे वाढले, खाऊ घालणारे वाढले, खायला देणारे वाढले,
पैसा मुबलक आहे, साऱ्या गोष्टी आता सध्या साऱ्या मुबलक आहे, परंतु एकच गोष्ट शून्य होत चाललेली आहे, जे वास्तविकता आहे, जे आपण दुसऱ्याच्या कामाला येऊत म्हणणारे माणसाची संख्या आता नगण्य, संख्याच नाही त्याची. आम्हाला कळते, आम्ही कीर्तन केल्यानंतर कीर्तनामध्ये काही उपक्रम सामाजिक कार्य आम्ही जेव्हा जाहीर करतो, त्याच्यानंतर एकही माणूस आम्हाला भेटत नाही ना आमच्या जवळ येत नाही, त्याच्यावरून कळते की काम करणारे माणसं नगण्य आहेत. प्रॅक्टिकल पाहायला असं बसल्यानंतर वाटते की काय धार्मिक लोक, काय धर्म वाढला आपला. हे भूल आहे, हे ब्रह्म आहे. कोणीच नाही काम करायला, कोणीच तयार नाही, कामच करत नाही. आतापर्यंत आम्हाला जोडलीच नाहीत, काम करणारे लोक भेटत नाहीत. पाया पडून माग लागून विनंती करून लागून या पाया विनवितो तुम्हाला, काम करण्यासाठी मागे लागावं लागतं. त्यांना कळत नाही की हे देश माझा आहे, ही संस्कृती माझी आहे, हे माणसं माझी आहेत, हे माती माझी आहे, हे भारत माता माझी आहे. माझेपणाच नाही. जर माझेपणा असता तर संवेदना असते यांच्यामध्ये. संवेदनशील माणसं खूप कमी आहेत, नगण्य आहेत, काम करणारे नाही. सांगा त्यावेळेस त्या कृष्णाला माणसं निवडण्याचं कारण काय पडलं? हेच तर कारण असेल. म्हणून निवडणं हे खूप गरजेचं आहे. असं निवडल्यानंतर ज्या कामामध्ये नियुक्त केलेलं आहे, ज्याला ज्या धर्म कार्यामध्ये, समाज कार्यामध्ये जे सिद्धांत दिलेले आहेत, जे सूत्र दिलेले आहेत, त्याला सोडून जाऊ नये. त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपाचं बनाव, त्याला चकारात्मक शब्द दिलेला आहे. आता हेची अभंगामध्ये जे दिलेले सूत्र आहेत, जे सिद्धांत आहेत, जे विचार आहेत, त्याला सोडून आम्ही जाणार नाही कोण्याही परिस्थितीमध्ये. काही एक आणि या अभंगामध्ये असा निश्चयात्मक शब्द दिलेला आहे. दुसरं, भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळापैकी महत्वाचा काळ आहे वर्तमान काळ. गेलेला तर गेला, येणारा तर माहीत नाही, हातात नाही. आत्ता तुमच्या हातात कोणता काळ आहे? वर्तमान आहे. भूतकाळाचं आपल्या हातात राहिलं नाही, ते गेला निघून गेला. आता काही करू शकत नाही. गई सो गई, रही को रख, गेलं. एक म्हणतात ना का समजावण्यासाठी, अरे माग पडलं ना वागा न खाला, जाऊ दे ना, गेलं. भूतकाळ गेला. भविष्याची चिंता करावं तर भविष्य आपल्याला माहित नाही, हातात ना. आपणच किती दिवस राहणार पता नाही, तर भविष्याची चिंता. पल की खबर नहीं, कल की क्यों सोच रहा. पल की खबर नहीं, कल की क्यों सोच रहा. भविष्याचं काय? म्हणून आपल्या हातात जे आहे ते काळ कोणता? वर्तमान. जिथं वर्तमान काळामध्ये आपली मान वरती झाली पाहिजे, तिथं मान खाली होईल. वर्तमान काळामध्ये वर्तीमान झाली पाहिजे, त्या वर्तमानाचा उपयोग घेतला पाहिजे. ते आपलं वायाच आहे.
आज आपणाला देवानं संधी दिलेली, आज त्याचा सदुपयोग करा. आणि जे संतांनी शास्त्रांनी सांगितलंय तेच करा. जे खायला सांगितलंय तेच खा, जे करायला सांगितले तेच करा, जे पाहायला सांगितले तेच पहा. म्हणून शास्त्रानं असं निवडून दिले की जे जे काही करायला सांगितलंय, खायला सांगितलंय ते सोबत तुमच्या येण्यासारखं असलेलंच करायला सांगितलंय. जे तुम्हाला सोडून देऊ शकते असलं शास्त्रानं सांगितलं नाही. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणावर आता हेची जेऊ आता हेची जेऊ आता हेची जेऊ आता हेची जेऊ आता येथे देव आता येथे देव आता येथे देव आता येथे देव काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काढा 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 हरिनामाचा खिचडी आता शब्द वर्तमान सूचक आहे. वर्तमान काळाचा सूचक आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. आता हे जे जीव ज्या माणसाचं जे वय झालं असेल त्याला तिथूनच त्या वयातूनच त्यांनी ठरवायचं. आता 50 वर्षाचं झालं असेल तर आता 25 वर्षाचं असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. आता ज्याचं वय कमी असेल त्याला खूप अजून वेळ खूप आहे. आणि आपलं आयुष्य भविष्य निश्चित आपल्याला माहीत नसल्यामुळे लहान असो थोर असो सर्वांनीच म्हणायचं आता असं ठरवून घ्यायचं. कारण माहीतच नाही काय. काही लोकांचं म्हणणं कसं आहे की आतापासून काय करायचं भजन. लेकरं बाळ नातू पंतू झाल्यावर मग लागाव परमार्थाला. पोरं सोरायचं काम आहे काय, कीर्तनात बसायचं हे लेकरायचं काम आहे असे काही म्हणणारे लोक समाजामध्ये आहे. जसं काय आयुष्य यांच्या हातात ठाईचे नेमिले आयुष्य भविष्य ते नेमल्याप्रमाणे ते होणार आहे. पण प्रत्येकाने आत्ता जे क्षण आहे तेच खरंच जीवन आहे. आताच मी जिवंत आहे उद्या नाही असं समजून आपलं सार्थक करून घ्यावं. आणि आतापर्यंत जे आम्ही केलेलं आहे मिथ्याचार सौच्यते अनेक प्रकारचं आम्ही काम केलेलं आहे. खोटं काम केलं, कोणाला फसवलं असेल, कोणावर अन्याय केला असेल, अत्याचार केला असेल, अनिती केली असेल, व्यभिचार भ्रष्टाचार दुराचार अनाचार काय काय केला असेल. पण तो आता ते नाही. आता हेच काल्याच्या कीर्तनातून आज ठरवायचं की आतापर्यंत जे केलंय ते आता नाही. आता हेची
लबाड बोलला असेल कोणाला, फसवला असेल, ठगविला असेल कोणाला, काय काय केलं असेल, जीव रिकामी राहतच नाही. चमत्कारी जीव आहे, गुणानं बसत नाही. कारण याच्यात गुणात बांधलेला आहे, रजतम सत्वामध्ये बांधलेला जीव गुणानं कसं राहू शकतो? गुणानं राहण्यासाठी गुणातीत व्हावं लागतं. गुणातीत झाल्याशिवाय गुणानं राहतच नाही माणूस. गुण त्याला कसं बसू दे? तर हे गुणातीत झाल्याशिवाय कालावी नाही. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा जे जेवायला देत होते, जे खायला देत होते, ते गुणातीत होऊन देत होते. 3 पोरं उभं केले, है की नाही? शिंके बांधलेले तुरी होतो तिघाचे मी वरी. शिंके लाविले तुरी, रजतम सत्वेच्या वरी जाणं. गुणातीत झाल्याशिवाय माणूस जीव गुणानं राहतच नाही. म्हणून अनेक प्रकारचं पाप झालेलं आहे, अत्याचार झालेला आहे. बिना काट्याचं फूल भेटत नाही, बिना दोष निर्दोष असं कोणी माणूस भेटत नाही. जरा मोठे माणसं असतील तर मोठा दोष असेल, बाकी काय नाही. मोठ्या माणसाकडून पाप झालं तर बी मोठंच होते आणि पुण्य झालं तर बी मोठंच होऊ शकते. बारक्याकडून जे बी होते ते बारकच होतं. मोठं होणं बी काही सुखाचं आहे, अवघडच आहे. म्हणून आतापर्यंत जे जगलंय आता ते जगायचं नाही. कोणाकोणाला जमते, किती किती जमते तेवढंच करा. 100% नाही जमलं तर 2% करा, 3% करा. जशी ताकद असेल तसं करा, चांगलं राहील. म्हणून असं निश्चयात्मक सांगितलं आणि वर्तमान काळाचं सार्थक करायला सांगितलं. वर्तमान काळाचा दुरुपयोग होऊ नये, व्यर्थ जाऊ नये, निरर्थक होऊ नये. आता हेची जे सवे घेऊ सिदोरी. मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडे जे काही आहे, आपल्याकडे जे काही आहे, कोणी मेहनत करून कमावला असेल, कोणी आपल्या बुद्धी कमावला असेल, कोणी आपल्या कुशलता कला कुशलतेनं कमावलेला असेल. कमी जास्त कमी जास्त कमी जास्त सगळ्यांनी कमविले, सर्वांनीच कमवले. काही ना काहीतरी प्रॉपर्टी आहे, धन आहे, संपत्ती आहे, काही ना काही आहे. कोणी 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 आणि आवश्यकतेपेक्षा जास्त कमवायचं म्हणलं की आपणाला इमानदारीनं कमावणं शक्य नाही. त्यासाठी पाप करणं आवश्यक, पाप करावंच लागतं. मग मी एक गोष्ट सांगत राहतो नेहमी की पाप करून पाप करून पाप करून जे धन कमावलं, गरीब लोकांचे तोंड मारून, गरीब लोकांचं आक्रमण करून, अनेकाचं रक्त शोषण करून, समाजाचं शोषण करून आम्ही खूप कमावलो. खूप मोठा झाला कमावला, पाप करून पाप करून कमावलं. आता मरते वेळेस जे कमावण्यासाठी पाप करावं लागलं, ज्या पाप करून ज्याला कमवावं लागलं ते धन इतर राहते आणि पाप संग येते. आतापर्यंत केलेल्या पापाचं धन इतर राहते आणि पाप सोबत येते. ते इतर आहे ना, पाप संगच सवे घेऊ. मग कोणती सिदोरी घेऊन जाऊ? केलेलं कर्म सोबत येते, त्याचं फळ सोबत येत नाही. हे इथंच राहतं. गंमत आहे. आणि ज्या धन कमवण्यामुळे पाप करण्यामध्ये आमचा वेळ संपून गेला, ते वेळ आम्ही आमच्या भक्तीसाठी, परमार्थासाठी, समाजसेवेसाठी देऊ शकलो नाही. इकडे हे बी घाटा झाला, परमात्मा प्राप्ती बी झाली नाही आणि
ते कमावलेलं बी सोबत आलं नाही, दोन्ही बाजू राहून गेल्या आणि तिसरंच पाप आपल्या सोबत सांगा विचार करणार की नाही आजपासून तरी करा विचार. कुठंतरी कामाला लावा आणि कमावलं बी असेल पाप करून तर ते मरणाच्या आधी संपवून टाका. संपूर्ण टाका, कुठंतरी कामाला लावून टाका. काय धैर्य होईना तुमचं ते शक्य नाही. मोह सुटत नाही. पाप संग आलं तर आलं, परंतु आम्ही सोडणार नाही. मोह सुटत नाही. मोह फार कठीण. वारकऱ्याने निश्चय केला म्हणजे त्याला मोह सोडून निश्चय केला. आता हेच जीव म्हणण्यामध्ये निर्मोहत्व आहे, निर्मोहीपणा आहे. सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवनमुक्ती. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मनोमते. निर्मोही होणं फार कठीण. धन कमावणं सोपं आहे, परंतु त्याचा मोह सोडणं अति कठीण आहे. आणि जोपर्यंत ते सुटत नाही तोपर्यंत काला भेटत नाही. सोबत येणारी दोरी आपल्या जवळ राहणार नाही. तर असं हे केलेलं सत्कर्म, केलेलं सद्धर्म, परोपकार हे सगळं आपल्या सोबत येणारी दोरी आहे. तर सवे घेऊ दोरी. अजून काय येणार आहे? संतांनी जे आपल्याला दाखवून दिले, कोणतीही साधना, कोणतीही साधना फळ देऊन आपल्यापासूनची साधना संपून जाते. यज्ञ फळ देते, यज्ञ संपून जाते. यज्ञाची पूर्णाहुती असते. कर्मकांड, होम, यज्ञ, विधी, पूजा, अर्चा, जे जे काही तुम्ही करता ते सगळं काय होते? फळ देऊन संपून जाते. आणि एक साधन असं आहे की ते फळ देऊन संपत नाही, ते साधनाच आपल्या संग येते. कारण ते साधना अशी आहे की साधन बी तेच आहे आणि साध्य बी तेच आहे. त्याचं नाव आहे हरिनाम. कोणती साधना? हे फळ देऊन मुक्त होत नाही, हे आपल्या संग येते. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात हरिनामाचा किती काला, हरिनामाचा किती काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरि
सोबत येणारी शेदोरी सांगितली, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हरिनाम स्मरण याच्यामध्ये स्वतंत्रता आहे. जे साधन स्वतंत्र साधन आहे तेच आपल्या सोबत येऊ शकते, तेच देवाची प्राप्ती करून देऊ शकते. स्वतंत्र साधन कसं आहे तर यज्ञ करायचा असेल तर ब्राह्मण पाहिजे, समिधा पाहिजे, कुंड पाहिजे, अग्नी पाहिजे, मंत्र पाहिजे, सगळं साहित्य पाहिजे की नाही यज्ञाचं. दुसऱ्या हे सगळं मिळालं तर यज्ञ होते नाही तर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे तूप पाहिजे. आता तूप कुठून आणणार तर ह्या काळामध्ये तूप भेटणार आहे का? तुपाच्या नावानं काहीतरी दुसरंच, तुपाच्या नावानं दुसरंच टाकल्यानंतर पाप होते. ते तूप नवत स्वाहा स्वाहा म्हणून त्याच्यामध्ये टाकायचं. सगळं पराधीन आहे. कर्म कोणते बी कर्म, पूजा करायचं असेल तरी फूल पाहिजे, पंचपाळ पाहिजे, सगळं पराधीन. किडक का होईना सुपारी पाहिजे, खारीक पाहिजे, सगळं पराधीन. वस्तूच्या अधीन साधना. जी साधनाच वस्तूच्या अधीन आहे, साधकाला स्वतंत्र कशी करू शकतो? एक बार सोचा, विचार करा. वस्तूच्या अधीन आहे साधना, ते स्वतंत्र नाही साधना. आणि मग हरिनाम घ्यायचं असलं तर काय काय लागतंय? बदाम किती पाहिजे, रवा किती लागतोय, हरिनामाला काय काय, नारळ किती पाहिजे, त्याला काही लागतच नाही. ज्याला काही लागते, दुसऱ्याचा आधार घेते जे साधन, ते आपला आधार काय बनू शकते? जे कशाचा आधार घेत नाही ते सर्वाचा आधार बनते, ते हरिनाम आहे. जे कशाचा आधार घेत नाही ते सर्वांचा आधार बनते, ते हरिनाम आहे. हरे को हरिनाम. सगळं करून करून जे हरून जाते त्याच्यासाठी शेवट एकच आधार आहे, हरिनाम. म्हणून हरिनामाचा खिचडी काला. आणि ते घेण्यासाठी प्रेम पाहिजे. वस्तूची गरज नाही, सामानाची गरज नाही, पदार्थाची गरज नाही, व्यक्तीची गरज नाही, परंतु काय पाहिजे? प्रेम मात्र पाहिजे. बिना प्रेम हरिनाम घेणं शक्य नाही. प्रेम नाही तर भजन कामाचं नाही. मोती आहे पण नाक नाही, तसं भजन आहे पण प्रेम नाही. तर काय काय नाकाविन मोती, अर्थाविन पोती, वाचुनी काय, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती. म्हणून प्रेमे मोहिला साधने. खिचडी बनवली खायला, आवडते खिचडी, चांगली आहे, परंतु बिना तुपाची गिळत नाही. तूप नसेल तर गळ्यातून मध्ये उतरत नाही. तसं एक खूप सुंदर व्यवस्था केली भजनाची. साहित्य, मृदंग, टाळ, विना, माईक, सगळं व्यवस्था केली, परंतु प्रेम. आणि प्रेमानं भजन करणं म्हणजे देवाच्या संबंधाने भजन आहे. आता सध्याच्या काळामध्ये आमचा परमार्थ देवाच्या संबंधाने नाही, पैशाच्या संबंधाने आहे, धनाच्या संबंधाने आहे, प्रतिष्ठेच्या संबंधाने आहे, सत्काराच्या संबंधाने आहे. आता मी आल्यानंतर मला इथं दिंडी घेऊन आलते गावातले लोक, वाजवीत आणायचं. म्हणले महाराज तुम्हाला वाजवीत न्यायचे. मला वाजवायसारखं मी काय गुन्हा केला? महाराजाला वाजवायचं आहे म्हणलं तर मला भेव वाटलं. कशानं वाजित येत? एक प्रथा पडून गेली, पराधीन जीन होऊन गेलं. काय करायचं?
सत्कार सन्मान करून घेण्यामध्ये रंगून गेला समाज. खरं राहून गेलं. काम करायचं नाव नाही, फक्त सत्कार पाहिजे, स्वागत पाहिजे, फुलाचा वर्षाव केला. टाकून घ्यायचे फुलं आणि वागायचं काट्यासारखं. समाजामध्ये कंटकप्राय काय कामाचं. करून घ्यायचं स्वागत आणि चरित्र भंग करून चरित्रहीन जीवन जगायचं आणि करून घ्यायचं स्वागत. काय मतलब काय? अशाला काही अर्थ नाही. याच्यासाठी हे सोडा, सगळं बंद करा, हे नाटक बंद करा, हे पाखंड बंद करा. याच्यामुळे महाराज लोकही बिघडून चालले आणि समाजही बिघडून चालला. काय जे स्वागत आलं काय? तुम्ही आम्ही समान आहोत, एक आहोत. परमार्थ क्षेत्रामध्ये जातीभेद नाही, पंथभेद नाही, संप्रदाय भेद नाही, कशाचाच भेद नाही. काला म्हणलं तर काय? दत्त नाम, विठ्ठल नाम, कृष्ण नाम, शिव नाम आणि या सगळ्या हरिनामाचा खिचडी काला. कुठं भेद? दत्त दत्त म्हणणारे या, शिव शिव म्हणणारे या, राम राम म्हणणारे या, कृष्ण कृष्ण म्हणणारे या, जय भीम म्हणणारे या, कोमरम भीम म्हणणारे या, सगळ्यांनी मिळून आपण आपल्या देशाचं काम करणार आहोत. आपण आपल्या देशाचं रक्षण करणार आहोत. आपण संघटित होऊन आपल्या देशाला मजबूत करायचं आहे. हेच नाव काला आहे. विठ्ठल जगदंबा म्हणणारे या, सगळे मिळून काला आहे. तर हे सगळा काला आहे. स्त्री पुरुष भेद नाही, नारी नर. या काल्याच्या व्यासपीठावर आवाहन करताना सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. सगळ्यांना आवाहन केले. असा काला आहे. म्हणून याला म्हणतात हरिनामाचा खिचडी काला. सगळे नावं घेणारे एका जागी या, काम करा, देवाचं काम करा, समाजाचं काम करा. आणि हे करीत असताना, हे काम करीत असताना, हे हरिनाम घेत असताना, हे हरिनामातून जे रस आहे ते अनंत रस आहे. ज्ञानातून येणारा रस आहे, अखंड रस आहे ना. कर्मातून येणारा रस नित्य रस आहे. ज्ञानातून येणारा रस अखंड रस आहे आणि हरिनामातून येणारा रस अनंत रस. रसाचे 3 प्रकार काय तुमच्या ध्यानात राहील? 3 प्रकारचा रस आहे. हे कोणता रस आहे? अनंत रस आहे. हरिनामाचा अनंत रस, भक्तीचा अनंत रस आहे. तर हे अनंत रसामध्ये आपण सर्वांनी सामील आहोत. आणि हे रस घेत असताना याची चव येते. पण हे भक्तिरस सेवन करीत असताना, ब्रह्मरस सेवन करीत असताना त्याची चव घेत अर्थात आपण जेव्हा हरिनाम घेतो ना, हरिनाम, तेव्हा ज्याचं नाव घ्यालो त्याचं रूप ध्यानात आणायचं. ज्याचं नाव घ्यालो त्या नावाचा अर्थ समजून घ्यायचा. जसं एक नाव आहे हरी, 2 अक्षराचं नाव आहे हरी. हरी शरणम श्री हरी शरणम, हरी शरणम श्री हरी शरणम, हरि शरणं श्री हरि शरणं, हरि शरणं श्री हरि शरणं, हरी शरणम श्री हरी शरणम, हरी शरणम श्री हरी शरणम, हरि शरणं श्री हरि शरणं,
हरि शरणं श्री हरि शरणं 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 हो हरि शरणं श्री हरि शरणं 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 हरि शरणं हरि शरणं श्री 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 हरि शरणं मंत्र जप करत असताना मंत्राचा अर्थ, मंत्राचा भाव, मंत्राची देवता, मंत्राचा त्याच्यामध्ये ध्यान देऊन मंत्र जपणं म्हणजे चवी चवी घेऊ घास, असं नवीन अर्थघटन द्यायला आहे ना. चवी चवी मंत्र कसा जपायचा? आता आपण मंत्र सगळेच जपतो, रामकृष्ण हरी, पण दुसरे विचार मनामध्ये येत राहतात, मुखामध्ये रामकृष्ण हरीचा शब्द बाहेर पडत राहते, पण ते राम म्हणजे काय? राम म्हणजे सगळ्यामध्ये रमणारा आहे, सगळ्यामध्ये रमून आहे. कृष्ण म्हणजे सगळ्यांचं आकर्षण करणारा आहे. हरी म्हणजे आपल्या चित्ताचं हरण करणार आहे, दुःखाचं हरण करणार आहे. आपलं दुःख, शोक, संकट, समज दुःखाचं हरण करणारा, त्याचं नाव हरी. असं भावपूर्वक जपणं म्हणजे चवी चवी घेऊ घास, तेव्हा त्याची चव येते. असं त्याच्यामध्ये थांबून आता हनुमान चालीसा म्हणतात, परंतु ते पूर्ण त्याचं ध्यान करत म्हणावं. जय हनुमान ज्ञान घनसागर जय कपीस देवलोक उजागर. मनामध्ये दुसरंच येते, दुकान, मकान, परिवार. त्याचा अर्थ काय? प्रभू मुद्रिका मेली मुखमाही. हां, रामाची मुद्रिका तोंडामध्ये ठेवली, जलदी लांग गई, समुद्राहून लंघन करून गेले. आश्चर्य नाही असं ते चालल्यासारखं दिसावं, तोंडात ठेवल्यासारखं, असं भाव त्याला म्हणतात. मन लावून प्रेमानं भजन करायचं, ते भजनाचं फळ आहे. त्या भजनाचं तुम्हाला नक्कीच लाभ आहे. असं भजन केल्याशिवाय लाभ होतच नाही. त्याच अर्थाने महाराज सांगतात, चवी चवी घेऊ घास. चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास.
चवी घेऊ घास चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस आवडीने हरिनामाचा गाला हरिनामाचा खिचडी गाला ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी गाला हरिनामाचा खिचडी चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. परमार्थाचा वीट येत नाही. जसं जसं परमार्थ करेल तसं तसं गोड लागते. परमार्थ आम्ही खूप केला असं कोणाला वाटत असेल तर समजायचं की त्याची सुरुवात झाली नाही परमार्थामध्ये. आणि ज्याला आम्ही काहीच केलो नाही परमार्थ असं वाटते त्याची परमार्थाची सुरुवात आता झाली. 40 वर्षापासून केला आम्ही, 50 वर्षापासून केला आम्ही, केस पांढरे झाले आमचे असं सांगतात ना. समजावं की हे शून्य आहे, काहीच केलं नाही. लई केल्याने वाटलं काहीच केलं नाही आणि अजून काहीच केलं नाही असं वाटलं. आता याची सुरुवात झाली. गोड लागे तो मागे रसना. प्रपंचामध्ये असं आहे की त्याची आरुची पैदा होते. प्रपंच विषयामध्ये प्रापंचिक विषयाची भोगानं अरुची पैदा होते, तृप्ती होती नाही. जाता जाता एक गोष्ट सांगून जातो तुम्हाला. झालं कीर्तन संपले. जेवण केल्यानंतर आपलं पोट भरते आणि नको नको वाटते. हे अरुची आहे की तृप्ती आहे? समजेल ना. रुची येत नाही. पोट भरल्यावर खावं वाटते का? बरं तृप्ती म्हणावं तर पण भूक लागाव का 3 घंटेच्या बाद? मग तृप्ती आहे की अरुची आहे? आता का संसाराच्या कुठल्याही विषयामध्ये अरुची होते पण तृप्ती नाही. तसं परमार्थामध्ये अरुची होत नाही. कितीही नाम घ्या, कितीही नाम घ्या, गोडच लागत राहते. आता हे घेऊन घेऊन आता तृप्ती झाली, पोट भरलं असं कधीच नाही. अतृप्त आहे. परमार्थामध्ये अतृप्त असावं. कधीही तृप्ती झाली असं म्हणू नये, पुष्कळ केलो असं वाटू नये, ते वाया जातं. म्हणून तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. असं हे भजन आहे, परमार्थ आहे, काला आहे. तर सामाजिक समरसतेचा काला आहे, जीव ब्रह्माऐक्य नामे काला आहे. हे सगळं आपण मिसळून काम करणं म्हणजे काला आहे इत्यादी काल्याचं स्वरूप. तर दहेगावकर मंडळी, आपण अखंड हरिनाम सप्ताह केला. आज काल्याचे कीर्तन झालं. काल्याच्या कीर्तनामध्ये बसून सर्वांनी श्रवण केलं. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. आता याच्यानंतर प्रसाद आहे, महाप्रसादही आहे. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना विनंती आहे. कोणीही गडबड करू नये, उठू नये. एकदाच पाया पडायला तर कोणीच येऊ नये. जाग्याहून सर्व